तुमचं बाळ अंगठा चोखतं का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. बघा, प्रेग्नन्सीच्या 7व्या-8व्या महिन्यातच गर्भाचा सकिंग रिफ्लेक्स डेव्हलप होत असतो. जन्मानंतर आईच्या छातीतलं दूध नीट ओढून पिण्यासाठी हा डेव्हलप होत असतो. लहान बाळाला दूध ओढायला शिकवावं लागत नाही, कारण ते ऑलरेडी गर्भात असतानाच हे शिकतं. मग या सकिंग रिफ्लेक्सला रिस्पॉन्स म्हणून मुलं पोटात असतानाच अंगठा किंवा ही 2 बोटं तोंडात घालू शकतात. तुम्हाला कदाचित ते सोनोग्राफीतही दिसू शकतं. मग जन्मानंतरच हे कंटिन्यू राहतं. प्लेजर म्हणून, थोडंसं रिलॅक्सेशन म्हणून मुलं असं अंगठा किंवा 2 बोटं चोखू शकतात. ते तोंडातून धाडकन काढू नका. त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष करा. पहिले 6 महिने मुलं असं करणारच असतात. त्यानंतर मात्र त्यांचे दोन्ही हात एंगेज राहतील अशा पद्धतीने त्यांच्या हातामध्ये काहीतरी सुरक्षित खेळणं द्या. त्या खेळण्यात ते एंगेज राहतील, त्याच्यामुळे अंगठा चोखायला विसरू शकतात. पण तरी सुद्धा रात्री झोपताना किंवा मध्येच कधीतरी त्यांना आठवण झाली तर ते अंगठा किंवा 2 बोटं चोखू शकतात. त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष करा. मग पुढे मुलं 1-1.5 वर्षाची झाल्यावर त्यांना पियानो वाजवायला देणे किंवा दोन्ही हात एंगेज राहतील अशा ऍक्टिव्हिटी देणं, त्यांना सतत कशात तरी बिझी ठेवणं हे पालकांचं काम आहे. जर मुलांसमोर आई वडील भांडण करत असतील किंवा आई ऑफिसला जाते याचा मुलांना स्ट्रेस येत असेल, तर ते नक्कीच तो स्ट्रेस रिलीज करण्यासाठी अंगठा किंवा 2 बोटं चोखू शकतात. तरी सुद्धा ते असं करत असताना त्यांना रागवू नका किंवा ती बोटं तोंडातून काढून टाकू नका. अजून थोडी मोठी झाली, 2-2.5 वर्षाची झाली की ते छान खेळत असताना, खुश असताना त्यांना एखाद दिवस विचारा, तुला हे का करावंसं वाटतं? मग ते कदाचित तुमच्याशी ते का करावंसं वाटतं हे शेअर करू शकतात. 90% मुलांची अंगठा किंवा 2 बोटं चोखायची सवय पहिलं 1 ते 1.5 वर्षातच जात असते. त्याच्या पुढे काही मुलांची सवय राहते. 5 ते 60% मुलांची मात्र 3ऱ्या वर्षानंतरही अंगठा किंवा 2 बोटं चोखायची सवय राहू शकते. तेव्हा मात्र त्यांना थोडंसं समजावून सांगायचा प्रयत्न करा की त्याच्यामुळे तुझी जॉ लाईन कशी बिघडणार आहेत, दात कसे पुढे येऊ शकतात, तुला ब्रेसेस म्हणजे दातांची पिन कशी बसवावी लागू शकते आणि ते कसं पेनफुल असतं. मग मुलं आपोआपच बोटं तोंडात घालणं बंद करतील. आपल्याला असं वाटतं, मुलाला काय कळतंय किंवा मुलीला काय कळतंय, पण आपल्या आवाजातला चढ उतार, आपलं चिडणं, आपलं रडणं मुलं टिपत असतात आणि त्यानुसार ते त्यांच्या पद्धतीने विचारही करत असतात. त्याच्यामुळे हेल्दी पॅरेंटिंग असताना मुलांना असं कुठल्याही प्रकारचं ॲडिक्शन किंवा अशी कुठल्याही प्रकारची सवय फारशी बघायला मिळत नाही. तुम्ही तुमच्या मुलांसमोर भांडणं करत आहात का? किंवा त्यांना कुठली जबरदस्ती करत आहात का? किंवा त्यांना खूप लहान असताना शाळेत घातलं आहे आणि त्यांना शाळेमध्ये कोणी त्रास देत आहे का? ते शाळेतली कविता किंवा एखादं गाणं पाठ होत नाहीये याचा ताण घेतायत का? असं जर असेल तर हे सगळं बंद करा. तुमच्या मुलांचं अंगठा किंवा 2 बोटं तोंडात घालण्याचं ॲडिक्शन पूर्ण जाणार आहे. 3ऱ्या-4थ्या वर्षानंतरही हे ॲडिक्शन राहिलं तर त्यांच्याशी मी सांगितल्याप्रमाणे चर्चा कराच. पण जमलं तर त्यांना एखाद्या काउन्सिलरकडे, डेंटिस्टकडे तुम्ही घेऊन जाऊ शकतात.
म्हणजे ते त्यांना त्यांच्या भाषेत त्यांच्या पद्धतीने समजावून सांगतील आणि त्यांचं अंगठा किंवा 2 बोटं चोखण्याचं जी सवय आहे ती बंद होईल.